आयोजकांनी, त्या आयोजकांमध्ये मग ऋषी पाटील असतील, त्यानंतर कल्पेश जाधव असतील, तेजस पाटील असतील, अशी बरीचशी नावं आहेत. ती नावं माझ्यापर्यंत 4 दिवसात पोहोचवा. सागर पाटील असेल, ही बरीचशी नावं आहेत. ही नावं लोकांना समजणं गरजेचं आहे. आणि या सामन्याच्या समालोचनासाठी मी वळतो कल्पेश जाधव यांच्याकडे. धन्यवाद. अमित पाटील, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित झालात त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आमच्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. आणि आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना स्वाली वर्सेस काजूवाडी आणि स्वाली संघाने प्रथमच चकित करणारा निर्णय नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजांनी गोलंदाजी करताना सुरेख चेंडू टाकला होता. टप्प्या पडल्यावर मात्र चेंडू उचली बरीच घेतली. चेंडू फलंदाजाच्या डोक्यावरून गेला, त्यामुळे डाव्या पंचांनी हा चेंडू स्वेर चेंडू दिलाय. तर कृपया पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. काजूवाडी संघ समजून घ्यायचं, सामन्याला उशीर करायचा नाहीये. नक्कीच चांगला चेंडू होता, मात्र चेंडूने बरीच उचली घेतली, फलंदाजाच्या डोक्यावरून गेला आणि पंचांनी हा स्वेर चेंडू घोषित केला. एक धाव मिळते, तसंच 1 बाउन्सची ताकीद मिळते त्या गोलंदाजाला. दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळी मात्र सुरेख चेंडू, या षटकातील लिगल असा पहिला चेंडू डाव्या यष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू आदळतो, पायावर लेग बाईटच्या स्वरूपात मिळते 1 धाव. धावसंख्या बळावते, धावसंख्या पोहोचते ती 2 धावांवर. सुरेख चेंडू टाकला होता. पहिला चेंडू जरी स्वेर टाकला असला तरी दुसऱ्या चेंडूवर केलेले कमबॅक गोलंदाजाचं नक्कीच कौतुकास्पद आहे. तसेही अजूनही स्वाली संघाला आपलं बॅटच्या पट्ट्यातून खाते खोलायचं. ज्या एक्स्ट्राच्या 2 धावांवर पहिला चेंडू स्वेर चेंडू, वाईट चेंडू, दुसरी लेग बाईटच्या स्वरूपात, या दरम्यान पुढचा चेंडू. यावेळी जोरकस फटका मारण्याचा, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न पोचतोय. गोलंदाज मात्र आपल्या लाईन आणि लेंथवर पुन्हा एकदा परततोय. निर्धाव चेंडूची होते सांगताच धावसंख्या स्थिरावली ती 2 चेंडूच्या खेळांती 2 धावांवर. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची आतली कडा घेतोय, चेंडू निर्धावतो, विस्तावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातात आणि पहिला झटका लागतो तो स्वाली संघाला. परेश याच्या रूपात, परेश वैयक्तिक 2 चेंडूंचा खेळ केला आणि कोणत्याही स्वरूपात धाव बनवता आली नाही ती परेशला. तर कृपया सर्वांना एक विनंती आहे, सर्वांना जे इथे खेळाडू प्रेक्षक जे कोणी आलेत त्यांना सर्वांना एक विनंती आहे की या गावामध्ये दत्त जयंतीचा मोठा उत्सव असतो आणि हा उत्सवाचा कार्यक्रम पार पडतो. तर गाडी ही आपली जे वाहन आहे ते गावाच्या बाहेरच्या साईडने दुसऱ्या रस्त्याने घेऊन जायचं. सर्वांना ही विनंती आहे की गावामध्ये दत्त जयंतीचा रस्त्यावरच कार्यक्रम चालू आहे, तर कृपया सर्वांनी गावाच्या बाहेरच्या रस्त्याने जायचं. दरम्यान सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन फलंदाज येतो मिहिर स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न, मात्र गोलंदाज आपला टप्पा सोडत नाहीये. चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा होती निर्धाव चेंडूची सांगता, धाव संख्या स्थिरावती ती 2 धावांवर. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला जातो. फलंदाजी उजव्या स्टीच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न करतायत, पण बॅट्स आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. यावेळी मात्र पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडू टप्पा जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. या सामन्यातील स्वाली फलंदाजांचा पहिला चौकार. या चौकारांती धावसंख्या पोहोचते ती 6 धावांवर. नक्कीच सुरेख फटका, गोलंदाजाच्या टप्पा बिघडवण्याचं काम करतो फलंदाज. त्यांनी फिरलं की गोलंदाज एकाच टप्प्यावर गोलंदाजी करतो, पुढे येऊन चेंडू फटकावतो तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. यावेळी पुन्हा एकदा तसाच खेळण्याचा प्रयत्न, मात्र यावेळी गोलंदाज हुशार आहे. गोलंदाजांनी गती चेंज केली. चेंडू जातोय सरळ शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. दुसरा हादरा लागतो तो स्वाली संघाला. धावसंख्या होती तो 2 गडी बाद 6 धावांवर.
नक्कीच पहिला चेंडू जरी स्वर असला तर त्यानंतर केलेल्या गोलंदाजाने हे कमबॅक पाहता सुरेख सुरुवात पाहायला लागेल ती काजूवाडी संघाची. दरम्यान नवीन फलंदाज संघाचा आशावादी फलंदाज बंटी जातोय मैदानात. धावसंख्या मात्र आता धावसंख्येच्या गतीला मात्र आता वेग कमी झालाय, मंदावलाय. एका षटकांती धावसंख्या झाली ती 6. सलामीला फलंदाज आलाय साहिल, ज्याने एक चेंडूचा सामना केला. जो चेंडू पायावर आदळला आणि लेगबाईच्या स्वरूपात धाव मिळाली. अजूनही वैयक्तिक बॅटमधून खातं खोलायचंय ते साहिलला, ज्या साहिलला आपण म्हणतो की एक मोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणारा हा फलंदाज आहे. बंटी नाही, साहिल आता बंटी आला. बंटी म्हणजे प्रसाद. ठीक आहे, ओके. ओ हो 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 हो, सुरेख चेंडू, सबमरीन चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. नवीन गोलंदाज सुनील आपल्या पहिल्या गोलंदाजाच्या पृथक्करण करताना पहिला चेंडू सुरेख टाकला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू टप्पा पडल्यावर थोडस खाली राहिला. फलंदाजाने मात्र जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न बसला. चेंडू जाऊन विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातात. धाव संख्या स्थिरावली ती 6 धावांवर. दरम्यान या षटकातील पुढील चेंडू, यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू, पुन्हा एकदा मात्र संधी होती ती. नक्कीच कोणताही खेळाडू इंजर्ड झाला नाही पाहिजे याच्याकडे लक्ष द्या. सुरेख चेंडू होता. चेंडू बॅटची कडा घेऊन फलंदाजाच्या चेहऱ्यावर आदळला. चला पंच याची दक्षता घ्यायची, कोणताही खेळाडू इंजर्ड झाला नाही पाहिजे. लगेच पाण्याची पूर्तता करायची. सुरेख चेंडू टाकला होता गोलंदाज, पूल करण्याचा प्रयत्न होता फलंदाज साहिल याचा. बॅटची वरची कडा घेऊन चेंडू जाऊन आदळला तो चेहऱ्यावर. कोणती इजा मात्र फलंदाजाला होत नाही. दरम्यान पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होतोय. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं ते काजूवाडी संघाच्या गोलंदाजाचं. हा 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 हा, याच फटक्यासाठी साईडला ओळखलं जातं आणि समोर चेंडू दिसला, त्या चेंडूवर तुटून पडला. पहिला षटकार या सामन्यातील वैयक्तिक खाते होते साईड या षटकाराने. नक्कीच साहिल जो आपल्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आला, चेंडू सरळ मिडऑनच्या क्षेत्रामध्ये सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून भिरकावून दिला. तो डीप लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी. यावेळी पुन्हा तशाच प्रकारे मारण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळी गोलंदाजांनी लाईन चेंज केली. चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर टाकला. फलंदाज मात्र त्यावर कोणताही संपर्क करू शकला नाही आणि निर्धाव चेंडूची होते सांगता धावसंख्या स्थिरावली ती 2 गडी बाद 12 या धावसंख्येवर. नक्कीच दरम्यान पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा 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 हा, पुनश्च यावेळी फलंदाजाने सुरेख फटका. सरळ चेंडू जातोय डीप मिडऑफच्या क्षेत्रामध्ये, डीप लॉंगऑफच्या बाहेर 6 धावांसाठी. हा साहिलच्या बॅटमधून आलेला दुसरा फटका, ज्यावर मिळतात धावा 6. धावसंख्या पोहोचते ती 18 धावांवर. नक्कीच चांगला गोलंदाजांच्या भरणा आहे तो काजूवाडी संघाकडे, मात्र साहिल सारख्या फलंदाजाला जो चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये टाकला तर कशा प्रकारची यावेळी मात्र जोरकस चेंडू, थोडीशी गती वाढवली. चेंडू थोडासा टप्पा मागे खेचला आणि गती वाढवली. त्यावेळी मात्र फलंदाज साहिल चकतोय. 2 षटकांची होते समाप्ती. नक्कीच स्वाली संघ बाउंड्रीच्या आधारावर खेळतो असंच म्हणावं लागेल, कारण 2 षटकार आणि 1 चौकार अशा 16 धावा, वाईटची 1 धाव अशा 17 धावा आणि टोटल धावसंख्या झाली ती 18. नक्कीच सिंगल डबलवरही जोर द्यावा लागेल ते स्वाली संघाला, कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये एक धावेला खूपच महत्व आहे आणि त्याचा अनुभव पहिल्या सामन्यात ऋषी पाटील याला नक्कीच आला होता, कारण 6 चेंडू 7 धावांची गरज असताना शेवटच्या चेंडूवर त्यांनी मारलेला चौकार आणि याच्यामुळे झालेला गोल्डन संघाचा विजय.
हा मग तर घरी जातील. तर दरम्यान नवीन गोलंदाज ओमकार येतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज बंटी. हा 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 बंटीने सुरेख फटका मारला, मात्र चेंडू बऱ्याच काळ आहे. चेंडू खालीच होतो. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटच्या क्षेत्रात बंटी पहिल्याच चेंडूवर होतोय बाद. ज्या बंटीकडून हा फुलटॉस चेंडू नक्कीच षटकारा पार जाण्याची अपेक्षा होती स्वाली संघाला, तसेच सर्व प्रेक्षकांना. मात्र बंटी आता निराशा करतोय. तिसरा झटका लागतोय तो स्वाली संघाला. गडी बाद होतात. 3 धावसंख्या स्थिरावती ती 18 धावांवर. नवीन फलंदाज अनिकेत येतोय. मजबूत शरीर यष्टीचा, उंच पुरा नवीन फलंदाज अनिकेत याच्याकडून नक्कीच आता अपेक्षा असतील स्वाली संघाला, कारण धावसंख्या स्थिरावली ती 18 धावांवर. गडी बाद झाले. अजूनही त्यांच्या सलामीचा फलंदाज ज्याने वैयक्तिक 2 षटकारांशी 12 धावांवर खेळणार साहिल अजूनही मैदानात आहे. नक्कीच त्याला संधी द्यावी लागेल फलंदाजीची किंवा नवीन येणारा फलंदाजांना, की ज्याच्याकडून मोठे मोठे फटके येत आहेत आणि आपली धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल. ओमकार मात्र पहिला चेंडू खराब स्वरूपाचा चेंडू होता, फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, मात्र गती कमी होती आणि या कमी गतीचा फायदा या फलंदाज बंटी याला घेता आला नाही. चेंडू बराच काळ हवेत राहिला. डीप मिड विकेटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षकाने पकडलेला झेल बंटीचा समाप्त करतोय खेळ. सुरेख चेंडू ब्लॉकल स्वरूपाचा, उजव्या यष्टीच्या बाहेरचा ब्लॉकल स्वरूपाचा चेंडू खोडून काढण्याचा प्रयत्न होता फलंदाज अनिकेत याचा. त्याच्यामध्ये आलेले यश मिळते. 1 धावसंख्या बळावते, धावसंख्या पोचते. 19 धावांवर वैयक्तिक खातं खोलतोय. वैयक्तिक सुरुवात करतोय आपल्या धावसंख्येच्या अकाउंटची अनिकेत. आणि यावेळी दरम्यान स्ट्राईक मध्ये बदल होतो. स्ट्राईक मध्ये ज्याच्याकडून स्वाली संघाला संपूर्णपणे आशा, ज्याने 2 षटकारांनी आपला खेळ दाखवण्याची सुरुवात केलेली आहे, तो साहिल कचरे येतो स्ट्राईक एंडला. आता मात्र जोरकस फटका, चेंडू बऱ्याच काळ हवेत. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी भरून काढतो तो मिडॉनचा क्षेत्ररक्षक. नक्कीच अंदाज घेण्यात चूक झाली होती ती मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाची, त्याची मात्र भरपाई केली ती लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने. झेल टिपतोय. गडी बाद होतोय साहिल, ज्याने वैयक्तिक 2 षटकारांनी धावसंख्येला आकार दिला होता तो स्वाली संघाच्या. त्याच्या खेळीचा झाला अंत. गडी बाद झाले स्वाली संघाचे. 4 धावसंख्या स्थिरावती 19 धावांवर. मात्र या नंतर फलंदाजीसाठी येतो फलंदाज विवेक. नवीन फलंदाज विवेकला चांगली सुरुवात करावी लागेल, कारण धावसंख्या जरी 19 झाली असली तरी गडी बाद झाले मात्र 4 आणि अजूनही दीड षटक बाकी होते स्वाली संघाच्या फलंदाजाचा. नक्कीच त्यांच्या आशा त्या अपेक्षा विवेकवर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, मात्र फलंदाज या चेंडूचा फायदा उचलू शकणार नाहीये. बॅटची खालची कडा घेऊन चेंडू यष्टीच्या बाजूला स्थिरावला. यष्टी रक्षकाने पूर्ण केले त्याचं काम. धावसंख्या स्थिरावली ती 19 धावांवर. नक्कीच जे बाहेरचे खेळाडू आहेत ना, त्यांना वाटतं ह्या चेंडूवर मी खूपच फटका मारला असता, त्या हिशाने ओरडले सुद्धा होते, पण फलंदाज मात्र तिथे चुकी करतोय. बॅटची कडा लागते. निर्धाव चेंडूची होते सांगता या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज ओमकार. दुसऱ्या षटकात आलेल्या 2 षटकारानंतर कोणत्याही स्वरूपाचा आक्रमक फटका पाहायला मिळत नाहीये ते स्वाई संघाच्या फलंदाजांकडून. यावेळी सुरेख चेंडू तितका सुंदर फॉलोअप मध्ये अडवण्याचा प्रयत्न. बायाची कड घेऊन जातोय तो डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक तिथे येतोय. धावसंख्या मात्र मिळते 1च. अशा प्रकारे 20 धावसंख्येवर पोहोचतोय स्वाली संघ. आणि दरम्यान 3ऱ्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज होतोय सज्ज.
फुलटॉस चेंडू खूपच जोरकस प्रकारे मारण्याचा प्रयत्न करतात, मात्र चेंडूचा आणि बॅटचा तेवढासा संपर्क होत नाहीये. एकच धाव मिळते या चेंडूवर. 3 षटकांची झाले समाप्ती. 3 षटकांती षटकामागे 7 धावांची सरासरी राखताना स्वारी संघाच्या धावसंख्या झाले ते 21. 4 गडी बाद 21. यावेळी मात्र अनिकेतवर पूर्णपणे जबाबदार असेल ती शाही संघाची. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज येतोय अक्षय. नक्कीच शेवटच्या षटकासाठी जो गोलंदाज येतो अक्षय, त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न असेल तो फलंदाज अनिकेत याचा, आणि आपल्या संघाला सुव्यवस्थित धावसंख्येत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल. पण तितकाच आक्रमक गोलंदाज आहे तो अक्षय. तोही पाहावं लागेल की कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते या शेवटच्या षटकामध्ये. हो 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 हो, खराब स्वरूपाचा चेंडू. लेग स्पिन टाकण्याचा प्रयत्न, डाव्या यष्टीच्या बाहेरचा फुलटॉस चेंडू सरळ जातो डीप फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. येत आहेत या 6 धावा. नक्कीच अनिकेतने हौस निर्माण केली ती सारी संघाच्या गोटात, कारण खराब स्वरूपाचा चेंडू होता, त्याचा भरपूर फायदा उचलण्यात यश आले ते फलंदाज अनिकेत याला. दरम्यान पुढचा चेंडू आणि पुनश्च जातोय तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. अनिकेत याच्या बॅट मधून आलेला अक्षय याच्यावर करणारा हल्ला. मिळतात 6 धावा. धावसंख्या पोहोचते ती 33 धावांवर. नक्कीच ज्या आशा आणि ज्या अपेक्षा आहेत त्या स्वारी संघाला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. शेवटच्या षटकामध्ये जे आलेले पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार स्वारी संघाच्या गोटात जो आनंद निर्माण करतात, जे आपले युट्यूबर आहेत तन्मय अनफिल्टर, त्यांच्या माध्यमातून ही क्षणचित्रे टिपली जातात. तसंच आपले युट्यूब लाईव्ह यांच्या मात्र ही क्षणचित्रे टिपली जातात. दरम्यान पुढचा मात्र यावेळी पुन्हा सुरेख फटका. चेंडू जातो सरळ डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, मात्र एकच धाव मिळते. नक्कीच स्ट्राईक अनिकेतने घ्यायला हवी होती, कारण अनिकेतकडे खूप मोठे फटके मारण्याची ताकद आहे आणि त्याच्या ताकदीचा जो नमुना आहे तो त्यांनी पेशकश केला होता मागच्या 2 चेंडूवर. दरम्यान स्ट्राईक मध्ये बदल होते. फलंदाज विवेक जातो स्ट्राईक एंडला. पहिल्या 2 चेंडूवर आलेल्या षटकानंतर तिसऱ्या चेंडूवर एक धाव नक्कीच कमबॅक करता येते गोलंदाजाचं. हा सुरेख चेंडू, गुगली टाकलं चेंडू. चेंडू टप्पा पडल्यावर आतल्या साईडला वळला आणि फलंदाज मात्र जोरकस फटका मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा तयार होतो अक्षय, आणि सुरेख चेंडू टाकला होता, मात्र यष्टीरक्षक चुकी करतो अशा वेळी. अनिकेतला स्वतःला जबाबदारी घ्यावी लागेल अशा वेळी, कारण आपल्या बॅटमध्ये जोरकस फटके होत आहेत आणि आपणच जर स्ट्राईक खालच्या फलंदाजाला धावसंख्या एकेरी दुहेरीच्या शेवटच्या षटकामध्ये मागे लागलात तर नक्कीच आपला संघ कमजोर स्थितीत जाऊ शकतो. मात्र दरम्यान या षटकातील आणि या शाही संघाच्या फलंदाजीतील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा तयार होतो अक्षय. यावेळी मात्र शेवट गोल करण्याचा प्रयत्न असेल तो दोन्ही संघाच्या अक्षय याचा गोलंदाजीचा किंवा फलंदाज अनिकेत याचा मोठा फटका मारून आपल्या शाही संघाच्या फलंदाजीचा. खराब चेंडू गोलंदाजी होती, मात्र त्याचा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न केला. फायदा मात्र ते फलंदाजाला घेता आला नाही. खराब थ्रो होतोय. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. धावसंख्या पोहोचते ती 35 या धावसंख्येवर, 36 या धावसंख्येवर.
धन्यवाद. अमित पाटील यांना विनंती करतो की या इनिंगचं कॉमेंटेटरचं काम आपण पाहायचं आहे. दरम्यान 4 षटकांती धावा झाल्या त्या 36 षटकांमागे 9ची सरासरी राखण्यात यश आलं. शेवटच्या षटकामध्ये जो अडकीत यांनी केलेलं आक्रमण होतं, सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यश आलं ते स्वाली संघाला आणि या सन्मानजनक धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल, म्हणजे 37 धावांचा पाठलाग करावा लागेल तो काजूवाडी संघाला. ऐकायला मिळालं. मी तो विचार केला पहिल्या पूर्वार्धाचा, तर पहिल्या पूर्वार्धामध्ये 24 चेंडूत 36 धावा लगावल्या स्वाली संघाने. 37 धाव्यांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे काजूवाडी संघाच्या समोर. तिथे काजूवाडी संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये येते. अक्षय आणि भावेश ही सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहताय. स्ट्राईकला फलंदाज आहे अक्षय आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहता भावेश. गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिहिर पाटील. चोवीस चेंडू आणि गरज असणारे काजूवाडी संघाला 37 धावांची. नवीन आलेल्या प्रेक्षकांचं युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा जे नवीन प्रेक्षक या ठिकाणी जोडले गेलेत त्यांचं आपण जय हनुमान मित्रमंडळ गोर्टन बुद्रुक तालुका उपाध्यक्ष चषकामध्ये सहर्ष असं स्वागत करूया. सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत करूया. सर्व आयोजकांचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने धन्यवाद. या स्पर्धेचे सर्व राकेश भाई कुंदा जयराम जाधव यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद देऊया. या परिसरातील खेळाडू आणि त्या खेळाडूंना एक संधी मिळावी, एक चांगल्या प्रकारचे या ठिकाणी आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतंय. या नियोजनामध्ये युट्यूब लाईव्हचा वापर केला गेला. स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून हे सामने लाईव्ह प्रक्षेपण केले जातात. म्हणजे प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी कुठेतरी चमकवण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देऊया. वळूया मैदानाकडे. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं एक धाव आली. या एका धावेने या ठिकाणी खातं ओपन केलं गेलं धाव पुस्तिकेचं. यानंतरचा चेंडू गतीचा वापर केला मिहिर पाटील या गोलंदाजाने. गुडलंड स्पॉटवर टाकलेला चेंडू सरळ जाऊन विसरतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होती सांगता जिथे धावफलक स्थिरावेल ते 1 या धावसंख्येवर 37 धावांचा पाठलाग करतोय काजूवाडी संघ. पहिल्या चेंडूवर आलेली सिंगल, त्यानंतर आलेला निर्धाव चेंडू आणि स्ट्राईकला असणारे भावेश. आता मात्र मिहिर पाटील कमाल करतोय. बॅक टू बॅकच्या दुसऱ्या चेंडू निर्धाव. दबाव तंत्राचा वापर केला जातोय. 55 या ठिकाणी अपील केली जाते. 55 दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु तटस्थ पंच आपण पाहताय ऋषी पाटील आणि अक्षय पाटील हे या सामन्याचं पंचांचं काम पार पाडतात. त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. बॅक टू बॅकचे 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकण्यामध्ये यश आलं. गोलंदाज मिहिर पाटील या गोलंदाजाला सॉली एक्सप्रेस म्हणून जो गोलंदाज ओळखला जातो.
हा चेंडू पुन्हा एकदा सूर्य एक चेंडू टाकला जातोय. या फलंदाजांचा बोलबाला असतो या टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये. तिथे मात्र गोलंदाज सुद्धा चांगली कामगिरी करू शकतो हे मिहीर पाटील आपल्याला दाखवून देतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल आल्यानंतर बॅक टू बॅकचे 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकतोय तो म्हणजे मिहीर पाटील. आता मात्र चौथ्या चेंडूवर आपण पाहिलं सुंदर चेंडू तेवढा सुंदर झेल पकडला गेला. फलंदाज भावेशच्या पारीचा होतो या ठिकाणी अंत. भावेश हा फलंदाज बाद झाला. त्यानंतर मात्र नवीन फलंदाज या ठिकाणी त्याची जागा घेण्यासाठी आलाय सागर. सागर हा फलंदाज आपण पाहता. आता मात्र स्ट्राईक एंडला डाव्या हाताचा फलंदाज जिथे विचार केला मिहीर पाटीलचा तर अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. एकच धाव आतापर्यंत आपल्या पूर्ण षटकामध्ये खर्च केली आहे. 5 चेंडूंचा खेळ झाला. इथे मात्र सुंदर फटका पाहायला मिळाला. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण तेवढं सुंदर फेकी परंतु खराब कलेक्शन. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा मानस ठेवला होता फलंदाजांनी परंतु 1 धावेवर थांबावे लागेल. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचला. जिथे 1 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे काजूवाडी संघ. फक्त 2 धावा खर्च केल्यात स्वाली संघाच्या मिहीर पाटील या गोलंदाजाने. समीकरण आता मात्र आलंय 18 चेंडू आणि 35 धावा. हा चेंडू जोरकस फटका मारायचा होता. बॅटची एज घेऊन सरळ चेंडू जाऊन विसावतोय. साहिल कचरे यष्टिरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. साहिल कचरेने पकडलाय झेल आणि संपलाय सागरच्या पारीचा खेळ. धन्यवाद. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी आलेली ही सागरची विकेट समीकरण पूर्णपणे बदलून टाकते.
जिथे 2 धावांवर या ठिकाणी स्कोरबोर्ड स्थिरावला. गरज 17 चेंडू आणि आता मात्र 35 या धावांची. 17 चेंडू 35 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर सार्थक आणि आता मात्र स्ट्राईकला फलंदाज रोहिदास. हा चेंडू आपण पाहिला शॉर्ट पिच स्वरूपाचा होता, परंतु गती परिवर्तन पाहायला मिळालं. 1 बाउन्सचा या ठिकाणी पंचांचा इशारा. आता मात्र गोलंदाजाला तंबी दिली जाते. 1 बाउन्स डिक्लेअर केलं जात आहे. मात्र धावफलक स्थिरावत आहे ते 2 या धावसंख्येवर. आता मात्र काजूवाडी संघासाठी एक दोन मोठे फटके येणं गरजेचं आहे जर या सामन्यामध्ये बनून राहायचं असेल. परंतु स्वाली संघाचा विचार केला तर सुरेख गोलंदाजी सुरू आहे. मिहीरच्या पावलावर पाऊल ठेवून सार्थक सुद्धा सुंदर कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर उरलेल्या 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. म्हणजे आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही ती म्हणजे सार्थक या गोलंदाजाने. स्ट्राईकला आपण पाहता नवीन आलेला फलंदाज रोहिदास. बॅक टू बॅकचे 2 चेंडू निर्धाव. यानंतर लेग बाईटची अपील केली जाते. पंचांचा लेग बाईटच्या स्वरूपात या ठिकाणी इशारा येतोय. लेग बाईटच्या स्वरूपात आलेली 1 धाव. या 1 धावेने बराच उशीर लागलेला ब्रेक धावसंख्येला निघतोय. एका धाव्याने धावफलक खालतोय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात. कल्पेश जाधव 3 धावा. 3 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. तिथे 37 धावांचा पाठलाग करतोय काजूवाडी संघ. तिथे मात्र अक्षरशः जखडून ठेवलाय, बांधून ठेवलाय स्वाली संघाच्या गोलंदाजांनी. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख यष्टीची अपील केली जाते, परंतु दाद पंचांकडून फेटाळली जाते. काय गोलंदाजी सुरू आहे मैदानामध्ये. ऐन गुरुवार, त्यामध्ये श्री दत्त जयंती, तरी सुद्धा तिखट मारा सुरू आहे. खऱ्या अर्थाने गोलंदाजी कशी असावी, कसा टप्पा असावा, कशी लाईन लेंथ असावी, कशा प्रकारे गती परिवर्तन केलं पाहिजे, त्याचं प्रात्यक्षिक ज्वलंत उदाहरण सार्थक पाटील दाखवून देतोय. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख बॅटची कडा घेऊन चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, स्वतः यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. फलंदाज अक्षयच्या पारीत या ठिकाणी होतोय अंत. डीजे धावांची फक्त 3 धावा या 2 षटकामध्ये खर्च केल्या दोन्ही गोलंदाजांनी. रोहिदास याने मात्र आता मोठा प्रहार केलाय. चेंडू पोचवलाय डीप मिड रिजन मध्ये. द लॉंग वे चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. षटकार.
12 चेंडू 35 धावांची गरज असताना हा आलेला षटकार धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्यात 9 या धावसंख्येवर. समीकरण बदलतंय 11 चेंडू आणि आता मात्र गरज या 28 धावांची. 11 चेंडू 28 धावा. रोहिदासने आता मात्र इरादे स्पष्ट केलेत. आता मात्र एकदम पुढे पावलं सरसावून पदे चालू करून फटका मारायचा होता फलंदाजाला. गोलंदाज हुशार निघाला, थोडासा टप्पा मागे खेचला, गती मिळाली, उंची मिळाली चेंडूला आणि चेंडू सरळ जाऊन घुसवला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची झाली सांगता. जिथे समीकरण बदललं 10 चेंडू आणि गरज 28 धावांची. 10 चेंडू 28 धावा. 9 धावा धावफलकावर लागल्यात. विवेक हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. हा चेंडू सुंदर फटका या ठिकाणी डीप स्क्वेअरला गिरीजनचा खेळाडू त्या ठिकाणी येतोय. चेंडू उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत मिळते अवघी एकच धाव. या एका धावेने धावफलक हलतोय. प्रथमच धावफलक या ठिकाणी काजूवाडी संघाचा दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचतोय. धावफलकावर धावा लागतात तर म्हणजे 10 धावा. 10 धावा धावफलकावर लागतात. सर्व या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याचा घर बसल्या आनंद घेतात त्या प्रेक्षकांचं या ठिकाणी मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देऊया. स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून भानुदास रोटे, कॅमेरामॅन टिंकू लोभी आणि प्रवीण कांबेरे या सामन्याचं प्रक्षेपण करतायत. परंतु हे काय झालं, चेंडू आला स्लॉट मध्ये, पाठवलंय बाजूच्या प्लॉट मध्ये. षटकार. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 16 धावा. समीकरण बदलतंय. समीकरण येतंय 8 चेंडू आणि 21 धावा. आता मात्र या चेंडूला केलंय पुल ठरलाय सक्सेसफुल. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. तिसऱ्या षटक प्रगतीपथावर आपण पाहताय. 37 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे काजूवाडी संघ. हा चेंडू सुरेख होता. बॅटची एज घेऊन त्या ठिकाणी शॉर्टलेग मध्ये चेंडू घरंगळत राहिला. या दरम्यान एक धाव, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची. या 2 धावांनी धावफलक हलतंय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 24 धावा. 24 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. समीकरण पूर्णपणे बदलतंय. 6 चेंडू आणि आता मात्र गरज 13 या धावसंख्येची. केला तर माझ्या समवेत स्कोररचं काम पाहण्यासाठी आपण पाहताय कौशल पाटील हे स्कोररचं काम पाहतात. त्यांचं सुद्धा आपण धन्यवाद देऊया. त्यानंतर डीजेचं काम इकडे सागर खऱ्या अर्थाने डीजेचं काम पाहतात. त्यांचं सुद्धा धन्यवाद देऊया. या सामन्यांमध्ये या सामन्याचे सर्व राकेशभाई कुंदा जयराम जाधव तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांना सुद्धा आपण मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देऊया. एवढे चांगले सामने, एवढे चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे.
त्यामध्ये या वर्षी प्रथमच या 36 मध्ये युट्यूब लाईव्ह पाहायला मिळतंय. त्याबद्दल सुद्धा त्यांचं धन्यवाद देऊया, कारण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सामना घर बसले जी लोक पाहतात त्यांचं सुद्धा मनाच्या अर्थ करण्यापासून धन्यवाद देऊया. मूळ या मैदानाकडे जिथे 6 चेंडू आणि गरज आहे 13 धावांची गोलंदाज वापरला जातोय. प्रणित पहिला चेंडू या ठिकाणी सुंदर चेंडू पाहायला मिळाला, सुरेख चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू जाऊन विसावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. प्रचित हा गोलंदाज वापरला जातो. तिथे मात्र समीकरण बदलतं. 5 चेंडू आणि गरज आहे 13 धाबांची. 5 चेंडू 13 धावा, 1-2 मोठे फटके आले तर काजूवाडी संघासाठी हा सामना सोपा होणार. परंतु जर का हे 1-2 मोठे फटके येण्यापासून प्रचितने जर काजूवाडीच्या फलंदाजांना थांबवलं तर मात्र स्वाली संघ या ठिकाणी कमबॅक करणार. आता मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू सीमा रेषेबाहेर. द लॉंग वे. रोहिदासच्या बॅट मधून येतोय षटकार. पाहायला मिळाला जिथे 7 धावांनी धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 30 या धावसंख्येवर. समीकरण बदलतं. 4 चेंडू आणि आता मात्र गरज आहे 7 धावांची. आता मात्र हलक्या हाताने कट केली आहे या ठिकाणी. थोडस फुंबल झालं होतं मैदानावर. या दरम्यान 1 धाव मात्र पूर्ण होतीये. या 1 धावेने धावफलक खालत्या धावफलकावर धावा पाहायला मिळतात. माझे साथी स्कोरर कौशल पाटील मला सांगतात 31 धावा. 31 धावा धावफलकावर लागतायत. समीकरण बदलतंय. 3 चेंडू आणि आता मात्र गरज असणार आहे 6 धावांची. 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. प्रचित हा गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवर पाहता. स्ट्राईकला मात्र पाहाल ज्याने 2 षटकार लगावले, या सामन्याला आकार दिला धावसंख्येला, तो रमेश ऑन स्ट्राईक. हा फुलटॉस चेंडू खूप मोठी चुकी होतीये की काय. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी. आणि फलंदाज या ठिकाणी रमेश दुसरी धाव घेण्याच्या नादात. दुसरी धाव घेण्याच्या नादात एक फॉर्म मध्ये असलेला फलंदाज रमेश बाद झाला. त्यानंतर या दरम्यान 1 धाव मात्र मिळाली. दुसरी धावेच्या प्रयत्नात रमेश बाद झाला. 1 धावेने धावफलक खालतं. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 32 धावा. नवीन फलंदाज आता मात्र स्ट्राईकला असणार आहे सुमित. नवीन फलंदाज आता मात्र स्ट्राईकला असणार आहे सुमित. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला असणार आहे. स्ट्राईकला फलंदाज असणार आहे रोहिदास, ज्याच्यामध्ये सुद्धा षटकार मारण्याची ताकद आहे. त्याने 2 षटकार लगावलेत. परंतु 2 चेंडू 5 धावा असताना प्रचित गोलंदाजी मार्कवर तांबाटे विलेजकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. फुलटॉस चेंडू, सुंदर फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी बंटी सुंदर झेल पकडतो. फलंदाज रोहिदासच्या पारीत होतो या ठिकाणी आमचा. हा सामना एक रोमांचक परिस्थितीत येऊन पोहोचला.
जिथे या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झाला, धावफलक या ठिकाणी पोहोचलाय तर 32 या धावसंख्येवर जिंकण्यासाठी गरज आहे 1 चेंडू आणि 5 धावांची. 1 चेंडू 5 धावा, एक मोठा फटका आणि विजय असेल काजूवाडी संघ, परंतु एक चांगला चेंडू आणि विजयी असेल स्वाली संघ. नवीन फलंदाज आपण स्ट्राईक एंडला पाहता तो म्हणजे संतोष. संतोष या फलंदाजावर आता मात्र धुरा असणाऱ्या काजूवाडी संघाची पूर्णपणे धागेदोरे हे त्याच्या हातामध्ये, परंतु प्रचित या ठिकाणी कमाल करतोय, निर्धाव चेंडूची सुपेकी करतोय, विजयी झालाय स्वाली संघ, त्यांचं या ठिकाणी अभिनंदन. पराभूत झाला काजूवाडी संघ, परंतु आपण चांगला खेळ दाखवला त्याबद्दल आपले आभार आणि या ठिकाणी विनंती